राज्यातलं जे एक राजकारण होतं ते बारामतीचा देखील त्यामध्ये एक केंद्रबिंदू होता। बारामतीशिवाय, अजित पवारांशिवाय, शरद पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण आहे ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही। वेळोवेळी देखील महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं। मग त्यानंतर आता 2014 पासून ते 2025-26 पर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण कशा पद्धतीनं बदललं, ते अजित पवारांभोवती देखील कसं फिरलं हे देखील अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। मात्र जर दादांचा असा अपघाती जो आज निधन झालेलं आहे त्याने मात्र महाराष्ट्राला हा काहीसा धक्का देखील बसला असं आपल्याला म्हणावं लागेल। अगदी आपण आता बघितलं मंत्री अदिती तटकरे या ठिकाणी पोहोचल्या। अजित पवारांनी खरं तर अदिती तटकरे यांना आपली मुलगीच मानलं होतं। अनेक जे वेगवेगळे उपक्रम असतील, ज्या वेगळ्या योजना असतील, यामध्ये अजित पवार यांची प्रचंड मोलाची साथ आणि मार्गदर्शन अदिती तटकरे यांना लाभलं। अदिती ताईंनी ही आज ज्यावेळेला बातमी येऊन धडकली त्यावेळेला अजित पवार यांनी अदिती तटकरे यांच्या डोक्यावरती हात ठेवलाय असा एक फोटो देखील ट्विट केला होता। खरं तर अत्यंत भावनिक असा हा त्यांच्यासाठी देखील क्षण आहे। अनेकांनी आजच्या या क्षणाचं अत्यंत समर्पक असं वर्णन केलंय। जसं आपण म्हणू की संजय राऊत यांनी म्हटलंय की आज महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला काळा दिवस आहे असं त्यांनी म्हटलं आणि महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण आता बेचव आणि अळणी होईल असं आज संजय राऊत म्हणाले। खरं तर अशाच पद्धतीचं बेचव आणि अळणी राजकारण होताना आपल्याला दिसू शकतं अजित पवार यांच्या या एक्झिटमुळे। स्वाभाविकच ज्याप्रमाणे तू म्हणतेस की संजय राऊतांनी ट्विट केलं त्यानुसार खरं तर अजितदादांचा रोखठोकपणा, रांगडा स्वभाव, हो किंवा नाही सांगून मोकळं करणं आणि हो म्हटल्यावर काम पूर्ण करणं हा खरं तर त्यांचा स्वभाव होता। त्यांची राजकारणाची जी पद्धत होती ती काहीशी वेगळी होती। ती कार्यकर्त्यांना असेल, काही नेत्यांना देखील होती ही भावायची, कधी कधी अजित पवारांचा रागही यायचा असं देखील सांगणारी नेते मंडळी आज देखील पाहायला मिळत आहेत। भरभरून लेख आज अजित पवारांवर लिहिले जात आहेत। मात्र हा अनेकांसाठी इतका मोठा धक्का आहे की यातून सावरणं त्यांना मात्र कठीण होणार आहे। नवाब मलिक अजित पवारांचे गेल्या अनेक वर्षांचे सहकारी हे देखील आता बारामती पोहोचलेले आहेत। सना मलिक देखील आपल्याला त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत। अगदी त्यामुळे नवाब मलिक यांना खरं तर यंदाच्या वेळेला ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या दीपक, त्यावेळेला मुंबईमध्ये त्यांच्यावरती मोठी जबाबदारी देण्यात आलेली होती आणि अनेकांचा विरोध नवाब मलिकांना झाला। मात्र तरी देखील अजित पवार नवाब मलिक